तर हे खूप फेमस बुक आहे 0 to 1. पीटर थिल आहे त्याचे रायटर. त्याच्यात लेखकाने काय सांगितले म्हणजे जेव्हा काहीच नसेल, झिरोपासून आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा एक बनवणं खूप अवघड असतं. आणि जेव्हा आपण एक बनवतो त्या 1 पासून 100पर्यंत जाणं सोपं असतं. म्हणजे बेस बनवणं हे सगळ्यात अवघड आहे. 0 to 1 बेस बनवणं. एकदा बेस बनला की आपण इझिली गोष्टी स्केलअप करू शकतो. त्या प्रॉब्लेम काय असतो म्हणजे आपल्याला वाटतं 0 to 1 बनवण्यासाठी एवढी एनर्जी, एवढा टाईम लागला आहे, तर 1 to 100 जाण्यासाठी ते किती पूर्ण आयुष्य जाईल ना. पण गोष्टी अशा नाहीत वर्क करत. गोष्टी एक्सपोनेन्शियल ग्राफ माहिती आहे तुम्हाला, त्यानुसार वर्क करतात. एक्सपोनेन्शियल ग्राफमध्ये काय असते, पहिल्यांदा समजा टाईम आपण थोडा इन्क्रीज केला तरी वाय ॲक्सिसवर एवढं काही इन्क्रीज होत नाही. पण पुन्हा आपण अजून टाईम इन्क्रीज केला तर वाय ॲक्सिसवर थोडं इन्क्रीज होणार, अजून थोडा इन्क्रीज केला तर वाय ॲक्सिसवर थोडं इन्क्रीज होणार. पण एका लेवलच्या नंतर आपण एक्स ॲक्सिस थोडं जरी वाढवलं तर वाय ॲक्सिसवर खूप जास्त आपल्याला प्रोग्रेस दिसणार. म्हणजे पुन्हा टाईम कमी घेऊन प्रोग्रेस जास्त असणार, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते एक कोट पण आहे म्हणजे सक्सेस कम्स स्लोली अँड देन व्हेरी फास्ट. असं या गोष्टीचा मला माझ्या स्वतःच्या आयुष्यात पण अनुभव आलेला आहे. जेव्हा मी नीटची प्रिपरेशन करत होतो म्हणजे पहिल्या 1 वर्षात तर म्हणजे माझे 400पर्यंतच मार्क यायचे. म्हणजे 11वी होऊन गेली ती, 12वीचे 2-3 महिने झाले तरी मार्क वाढत नव्हते. मग 400चे 500 झाले. मग शेवटच्या 3-4 महिन्यात खूप मार्क वाढले. 500चे 550, 550चे 600, 650, 650. मग शेवटी टाईम कमी लागला आणि ग्रोथ जास्त झालेली.